सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेला एक रत्न छत्रपती शिवाजी महाराज। त्यांनी ज्या काळात स्वराज्याचा विचार केला त्या काळात भारतावर मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा बलाढ्य सत्तांचा अंमल होता। पण एका तरुणाने स्वतःच्या ध्येयासाठी उभं राहून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। शिवबा लहान असताना आई जिजाऊंनी रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या। यातून त्यांच्यात धर्म, शौर्य आणि न्यायाची बीज रोवली गेली। त्यांनी मनाशी एकच ध्येय ठेवलं, परकीयांच्या जोखडातून मुक्त होऊन आपलं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं। अफजल खानाशी प्रतापगडावर झालेली लढाई त्यांच्या धैर्याची खरी कसोटी होती। नियोजन, धैर्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर महाराजांनी बलाढ्य शत्रूचा पराभव केला। आग्र्याहून सुटका ही तर इतिहासातील थरारक घटना होती। औरंगजेबाच्या नजरकैदेतून बाहेर पडून त्यांनी पुन्हा स्वराज्य मजबूत केलं। विश्वासघात करणाऱ्या सरदारांनाही त्यांनी पुन्हा आपल्याकडे वळवलं, कारण त्यांच्या ध्येयात वैयक्तिक सूड नव्हता, तर फक्त स्वराज्याचा विस्तार होता। महाराजांचा आत्मविश्वास असा होता की संकट कितीही मोठं असतो, माझ्या मावळ्यांसोबत आणि देवाच्या कृपेने मी नक्कीच जिंकणार। छोट्या फौजेने मोठ्या शत्रूला हरवण्यासाठी गनिमी कावाचा वापर केला जात असे। डोंगरदऱ्यांमध्ये अचानक हल्ले करून शत्रू गाफील ठेवला जात असे। युद्ध जिंकण्यासाठी फक्त तलवार नव्हे, तर बुद्धी वापरणं अधिक महत्त्वाचं आहे, हेच त्यांनी दाखवून दिलं। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये किल्ले उभारून त्यांनी स्वराज्य सुरक्षित केलं। रायगड हा राजधानीचा किल्ला, प्रतापगड धोरणात्मक, तोरणा हे पहिले स्वराज्याचं प्रतीक। प्रत्येक किल्ला हा केवळ दगडमातीचा नव्हता, तर महाराजांचा सामर्थ्याचा अभेद्य किल्ला होता। भारतातील पहिले संघटित नौदल उभारण्याचा मान शिवाजी महाराजांना जातो। कोकण किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्यांमधून आरमाराची ताकद प्रकट झाली। युरोपियन सत्तांनी समुद्रमार्गे भारतात वर्चस्व मिळवलं, पण महाराजांनी त्यांच्या विरोधात ठाम उभं राहून हिंदवी सामर्थ्य दाखवलं। त्यांच्या सेनेत कुणीही अकार्यक्षम किंवा शिस्तभंग करणारा टिकत नसे। सरदारांवर कठोर नियंत्रण, सैनिकांना योग्य वेतन आणि बक्षिसे, यामुळे निष्ठावान सेना उभी राहिली। महाराजांचा गुप्तहेर विभाग अत्यंत बलवान होता। शत्रूच्या छावणीतील हालचाली, राजदरबारी, कटकारस्थानं सगळं काही वेळेवर महाराजांपर्यंत पोहोचत असे। शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीत एक खास नियम होता, प्रजेचा छळ करायचा नाही। मंदिरं, मशिदी, शेतं यांचा विध्वंस न करण्याचा आदेश त्यांनी कायम दिला। यामुळे प्रजेला वाटलं, हा राजा आपलाच आहे। शिवाजी महाराजांची गाथा आपल्याला शिकवते, संकट कितीही असलं तरी चिकाटी असेल तर विजय नक्कीच। बुद्धी, शिस्त आणि रणनीतीने मोठ्या शत्रूला हरवता येतं। प्रजेचं रक्षण करणारा राजा हाच खरा नेता असतो। आजच्या काळात विद्यार्थिनी शिवरायांकडून ध्येयवेळ, सैनिकांनी शिस्त आणि प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान शिकला तर खरं स्वराज्य उभं राहील। छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि लष्करी रणनीती हे आजही जगासाठी आदर्श आहेत। त्यांच्या कार्यातून आपल्याला एकच धडा मिळतो, स्वराज्य, स्वाभिमान आणि स्वसंरक्षण। जय भवानी, जय शिवाजी।